रात्री विकळ झाली सगळी शरी चळचळी कापत हे बोलणी सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे नगडी सर्वता तुझ राज भोगिता महादोष माथा वाजते. सुग्रीव म्हणतात माझ्यानं जे कार्य तो रामा तुम्हाला सोडून केलं तर महादोष माझ्या माथ्यावर वसील. तुझा विनजे राज भोगणी ते जीवी अभक्ष बक्षिणे तुझी विने स्त्री शिवनी मात्र कोण तो दोष तुझी विने दोष विषय भोग तुझा नावाक्षे रोकैता संसार स्वर्ग नरक भोगवा तुझे भोगली सुखती अनुमरण भले देखील साठवता दारू पोटी अकल्पना नरक भोगवा तुझे साडीदार गोपती तेव्हाच्या पक्षी शक्ती रावणी उडी शिखरगती गातनी शेती करील मरावायची रावणाती ती साडू द्या त्या अनुसरलेल्या श्रीरामाती केवी मागू के परतावे. रामाला सोडून जर आम्ही तिकडे किष्किंधेला निघून जावं तर त्याच्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं बरं. तिकडे जाऊन काही फायदा नाही. म्हणून सुग्रीव राजा प्रभू रामाच्या समोर याचना करतात. काय बोलतात? श्रीरामा ऐक सावधानी काय की निर्माण करू नये का बंधू रघुनंदन दृढ विचारिता चिंती निर्माण करा निषेध केलाय माळदुल कार्य शेती प्रतिसादिल संधी लुटली तीन प्रहर रात्र उरली एक प्रहर राता येईल कपिंद्र औषधी भार घेऊन. 3 प्रहराची रात्र उलटून गेलेली आहे. 1 प्रहर शिल्लक राहिलेला आहे. 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. अहो उग क्षण महत्वाचा आहे, निमिष महत्वाचा आहे. का बर? अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे हत्य शिमित न शेक्षी देव तरी गा ऐशे करी दिवसाचे 4 आणि रात्रचे 4 या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष म्हणजे डोळ्याची पापणी वरून खाली येईपर्यंत एवढं जर मन आणि बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी नामामध्ये जर एकरूप केला तर माझ्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त होतात. एवढं सामर्थ्य आहे. हनुमान येथून गेला समाजार्थी कुणी राहिला त्याने बिलंब लावला तुरी दावेला भरतेला काही पडले अश्रमुती क्षणी उडील मारते आतोते याची शक्ती त्रिशक्ती नाटमे आता ताटुका महावीरमुखी राम नाम निरंतर त्या गोनार्थ दुसर कार्य सत्वर साधिल ब्रह्मादिका दुर्धर शक्ती तुरिता भरतेला मारुती ऐशन मानावे रघुपती शीघ्र गती येईल. ब्रह्मादिक देवाला ते करणं होणार नाही तेवढं कार्य माझ्या मारुतीराय स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांमध्ये एवढा बलाढ्य आणि पुरुषार्थी महावीर दुसरा कोणी होणे नाही झालं नाही असा माझा मारुतीराय. पण का नसे उत्तरेच्या दिशा भागी जैसे जगदगी जागे दिसताय लागवेगी येतो सोमार्गी देखीला. ओवी क्रमांक 38 उत्तर दिशेकडून लाल बुंद गोळा येऊ लागला. काय दिसलं महाराज? आधी जाण मानली झाड कुशी बरोबर सबळती पुण्या वानेर पाळी की झळ पडाली केले गिरी गिरी कंदरी की पर्वत गिरी की समुद्राची तिरवे वतर पडाली की गाली कपाटी एक रेगाले दिपुटी की झाडा गातर मिठी कसकटी पडेल एक बरडे दिशे गादा दाटाला कसा एका बोल विनाश जाई की दिवसा सांडले की सरसावडी उदाशी वर्षाती आतुषे घेऊन पर्वताची सन्मुख रणासी चालिले. भीत वाढणार होते. जवळ आले समोर बसले. भ्यासुरी उलाले ना कोण येते बघतो म्हणजे हाताच्या मुठी वळल्या आणि काय केलं उद्धव महाराज? एकी वळील्या मुठी दात गादी गरगराडी एकी वळीली मुशाटी भ्यासुर दृष्टी दे कोणी वानर महाभयभीती दिसता पडत अंतरिक्षी काय दिसे झाली विष्मी सगळी किती कोणी कपीचा कांत कुठे झाला क्रोधान्वित चाप करून सजित काय बोलत रघुवीर. तेवढ्यामध्ये ही वानर सैन्यांची हतबल झालेली प्रभू रामचंद्राने पाहिलं. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र काय म्हणतात? सुग्रीवानी विभीषणांगदा दिवानगर स्वस्त करून आंदोलन माझी वचन परिसावे निवळ दिवानगदा सीता वेगान मायर अक्षतारणी दुधावनाकाशी रूप धरुणी दिसाळदेश दिशा अग्नी कळून मारो आला गोडावरून विशाळ भासत भेटसाची सर्वाची पडती शिवणाराशी बाली निवडीन याशी निमिषारेशी सत्वर. ह्या सगळ्या वानर सैन्यांना भीती दाखवून लागलेलं आहे. त्यांना संरक्षण राज्याचं कार्य आहे ते तुम्ही करा. सुग्रीवा जे मायावी राक्षस येतोय ना आकाश मार्गानं त्या मायावी राक्षसाकडे मी पाहतो. प्रभू रामचंद्र बोलतात शोभनी आ श्री रामचंद्र करा भाजव संवार तापी सजिता शरत कपिंद्र ओळखीला. प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्य बाण घेतले. भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन परी नाट्य विडंबन दावित असे. तेवढ्यामध्ये एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी. तो बाण हातामध्ये घेतला गुण जोडलेला
नाही. हातामध्ये बाण घेतला तेवढ्यामध्ये सवे बाण मुशी डोंगर देसाली शिकाला रुद्र धरू रूप धरोनी भयंकर तेथे सत्वर पावला सैन्याचे मिळी कारिगिरी ठेवणी प्रत्येक वरी माय कपी श्रीवानर भारी चालला क्षेम सांगाय भरताची उठविणी असमित्राशी निर्दळ रावणाशी आवेदिशी शीघ्र आज्ञापित भरत बाण करून या नमन गगना उसळला दान आर्दक्षण न लागता बळविता भरत बाणाशी बाण उसळला गगनाशी विजुतळ प्याकाशी देणे वेगीशी चालीला लकला की डोंगर देसाली रत्नाकर ठेवणी मिळी कारी सत्वर दर्शना कपिंद्र चालीला लोटांगण श्रीराम चंद्र पुढती पुढती करी नमना नमुन सुग्रीवा भीषणा अंगती जाणारा मिरांनडी जामोतन मिलिजित परिसमत होऊन आधी मिलित काय बोलत कपिंद्र औषधी आणायला गेले तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या पाया हनुमंतरायाने पडले. आल्यानंतर ही लोटांगण श्रीरामचरणा पुढती पुढती म्हटल्याचं कारण म्हणजे सगळ्यांना हनुमंतरायाने दर्शन घेतलं आणि बाणाची बोलवण केली 4 ओव्यामध्ये. मग औषधीचा डोंगर ठेवला आणि विनीत भाव प्रकट केला. त्याच्यामध्ये 18 ओव्या नाथरायांनी लिहिल्या. काय भाव तयार झाला ऐका ओवी. मज विलंब लागला देत विघ्नी उठली बहुत औषधी आच्छादी पर्वत वेळा निषेध लावले शक्ती झाली प्रत्यात काही जण टेमत भाऊ चुकूर झालो देत मग रघुनाथ स्मरियेला. उशिरामा दोघांमुळे झालाय का नाही, पण महाराज शाण्याचे लक्षण आहेत. उशीर झालाय लवकर होऊ द्या. बरोबर आहे. हा मला यायला उशीर झाला. मारुतराय म्हणतात कुठं महाविघ्ने लिहिले कुठं 6 विघ्ने लिहिले. औषधी आणून लक्ष्मणाला उठवण्यासाठी 6 विघ्न आले त्यामुळे यायला उशीर लागला. मारुतराय बोलू लागले अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिली खडतर समोर पुढे डोंगर मग सत्वर चालिलो मार्गी येता सत्वर आश्चर्य वर्तले थोर बाण पातला वेगवत्तर अति सुंदर नामांकित. मार्गादारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे आलो लीक न व्हावे लोकाप्रती. मार्गाने येत असताना माझं चित्त नामामध्ये एकरूप झाल्यामुळे मला परमार्थातली अवस्था तयार झाली. त्यामुळे माझं चित्त भ्रमित झालं. बाणी राम नाम लेखता विस्मय झाला चिता नामे असुरी तुता केलो रुग्णाचा मानस मी योगी बालिकारे मर्कटेने विचार गुरुविले अंतर केलो सतुर मानस नामी चित विधली बालीच कार्य दाटव नाही पुढे अपुरोधी केले काही ते तुझे पाय निवेदू. नामामध्ये चित्त एकरूप झाल्यामुळे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान किंवा खंड खंडे ना जीवनानं रामकृष्ण नारायण ह्या वृत्तीवर मी पोहोडलो त्यामुळे यायला उशीर झाला. मानसरी पर्वतासरी दारुण दिगिरा माधुरी दिगिला बंधुवरते सामर्थ्यमन श्री राम राम ब्रह्म ब्रह्मले पायजित कृदा विशाला निद सोबित साडुनी दुर्दी गुणात काला विचारी मी वानर बोलू बोलू खडदरादी दिगरवा वज्र ते रघुवीर क्षमा करो. अविचारानं अविवेकानं बुद्धीला न पटण्यासारखं मी तिथं बोललो रामा तुम्ही इथं मला क्षमा करावी. भरत प्रेमाद्भुत प्रेमी लोभनिशी चित्त देगेन सापड प्रेमी डुल सर्वदा निवर्ताचे जीवित निवर्ताचे आचरित निवर्ताचे व्रत राम जीवित सर्वदा निवर्ताचे जीवन निवर्ताचे भजन निवर्ताचे ज्ञान रामचिंतन श्री सर्वदा धन्यवर्ताचा भावार्थ धन्यवर्ताचा इत्यार्थ धन्यवर्ताचा सिद्धार्थ श्री रुग्णा सर्व कर्मी धन्यवर्ताचे कुळ धन्यवर्ताचे श्री दुनी सूर्यवंशमाळा विकडे राम भजनी भरत राम प्रेमा लोभला भरत राम कोदरा भरत श्रीरामे झाला सभाय भरला श्रीराम. अंतःकरणवरतीचे 10 इंद्रिय प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये बहिर्वक्र असणारे डोळे अंतर्वक्र झाले म्हणजे आईसा गोविलो सर्वशक्ती म्हणून यायला उशीर झाला. भरत देखून राघवा मनलो भली भरत बाबा भरते गिळू लागवा दे बाबा सर्वधी कथा भरत प्रेम कन्यत्राची वृत्ती झाली शिंदे कनी बनी भरती जाण माझी नीन व्यापीला ऐकता भरत कथा निरपण श्रवणी कोंदली श्रवण बधाले शब्द मला आनंद करायला लागली. त्या कथा भरत प्रेम गुडी रसना रसाची मुसंडी या विविध गुडी सप्री मावडी भरताची गिरता भरत भजन गंध ग्राण श्रीगंधा पद घ्राणी कोंदला परमानंद प्रेम करंद भरताचा. 5 ज्ञानेंद्रिय रामरूपाला विनटले नामामध्ये एकरूप झाले. का लवणाची कुंजरी सुदली या लवण सागरी होईच ना मागारी परते जैशी. तत्वज्ञ न्यायाप्रमाणे मन राम झालं डोळे राम झाले अंतःकरण वृत्ती राम झाली कान राम झाले डोळे राम झाले. 5 ओव्या झाल्या. आता 6वी ओवी काय म्हणते का संगी वायू लागत अंगी अंगात विसरवले सांगी स्पर्श तांगी प्रेम वायू भरत प्रेम मनी बनले संकल्प विकल्प मुले चंचलता पण झाले प्रेम नाटवी देगे पान
नाठवे कार्याची आठवण नाठवे भरता भरत पण मज कपीशी कपीपण नाठवे. मारुतरायाला मारुतपणाचा भाव नाहीसा झाल्यामुळे, अंधकरणवरती राममय झाल्यामुळे आठवण राहिली. आठव नाठव निली बाबा आणि झाला स्वयमेव पांडुरंग. इतर राम झाला, अंतकरणवरती राम झाले. राम राज्य आता काय होणे. जेव्हा राम मंदिर अयोध्येमध्ये झालं, गल्ली बोलत नव घरोघरी झेंडे पताका उभा राहिले, तवा वाटलं खरं तर वा वा वा, लाखो नव 5 लाख लोकांनी बलिदान ह्याच्यापेक्षाही जास्त मंदिर व्हावं म्हणून. तसं ही सगळी वृत्ती रामरूपाला विनटल्यामुळे मला यायला उशीर झाला. हे कारण ठेवले. व्रती मावळली उभय स्फूर्ती कैसा राम कैसा मारुती उर्मिला पती स्मरे कोणा ऐसा बोलू सर्व शक्ती मार्कंडेय कार्यस्थिती उशीर लागला रघुपती क्षमा निश्चिती मज करणे. ह्या कारणामुळे मला यायला उशीर झाला. रामा मला क्षमा करा. मारुतराय लोटांगण घालणार. घातले लोटांगणा वा रे वा. माता धरिले चरणा वा. मज क्षमा करो रघुनंदना. अविकीन मरकट मी अविके मरकट आहे पालखाना रामाकडे. रामा मला क्षमा करावी. ऐकता कवीचे वचन तटस्थ झाला. रघुनाथ रामी नाटवी रामपण भरत संपूर्ण गोंधळा प्रेमी बुरला. रघुनाथ पुढे देखी भरत उठून आली की दाऊद प्रेमात उद्भरताची मजलागी कष्टलाशी व्रती तबी सायशी उग्र करण्याची लाशी उपवासी मजलागी उठी दोघी करू भोजन सुंदर षडशी राजान साडी वल्कला भरण करी परिधान दिवी वस्त्रे करी अभ्यंग वचन सुडी चटाचे बंद रत्न खचित मुकुटा भरण सुंदर भूषणांगिकारी भरत भावे कपिशी रामानी गिर देशी देखतांग सुग्रीवासी प्रेम उत्कळसी न संते. आता वाचूनच घेतलेलं बरं वाटलं. कारण का प्रेम नाही संगता दाविता गोष्टी अनुभव चित्त जाणे ही चित्ताची वृत्ती रामरूपाला विनटली. त्यामुळे आता सगळं काहीच विसरलं. सगळं झालेलं. मग काय करावं. जुत्पत्ती सकळ वानर नावी झाले मूर्छा पण भरत प्रेमा दिगणे रघुनंदन बोलिला सकळा टकमक झाली. शब्दाची गुलपी पडली. भरत प्रेम मुळे झाली समाधी लागली. सर्वांची विशेष शरणागत श्रीराम बदली सावचित सत्वावस्था घेऊन देत काय बोलत रामासे. मारुतरायांनी हुबेहूब भरताचं चित्र प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणवृत्तीमध्ये हुबेहूब ठसावलं गेलं. सर्व वानर सैन्य जुत्पत्ती म्हणजे सर्व वानर सैन्य रामाच्या नामामध्ये म्हणजे भरताच्या नामामध्ये समाधी लागली. समाधीचे शेजेपासी बांधव निघाला ध्यानासी चित्त समरसी आतुरते व्रती हे निवृत्त झाली. जन दिशे तेथे ही अवस्था त्या सगळ्या वानराला झाली. तेव्हा आठव राहिला नाही. मग तेवढ्यामध्ये श्रीरामाबाई सावधान विसरून रामायण आली गेला. कपिनंदन कार्य आठवण तुझं नाही. भरत प्रेमी बोललाशी भरत म्हणून कपिशी आली मुनी राहिलाशी निज कार्य अशी विसरून बिभीषणाची उचना ऐकून हनुमान झाला सोयी झाला सावधान. रघुनंदन अभिनवी तो बिभीषणाने प्रभू रामचंद्रांना हाक मारली. प्रभू रामचंद्र सावध झाले नाहीत. भक्त सावध झाले. मारुतराय सावध झालं आलो हरीच्या जाऊ द्या सावध झाले. आणि मारुतराय रामाला काय बोलतात ऐका. स्वामी ऐकी रघुनंदन भरत हनुमान जाण आलो पर्वत घेऊन वारे वा. गहनजते असते. स्वामी तुम्ही सर्व अंतर्यामी आहात. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आईशीचे बुद्धीस प्रिय हरणीशी ते वस्तू म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही थोडा विचार करा. मारुतराय मी आहे. भरत आलेले नाही. भरतजीची फक्त कथा मी सांगितलो. तुम्ही वेडेपणाचं सोंग घेऊन वेळ लावू नका. मी मारुतराय औषधी घेऊन आलोय. लक्ष्मणाला उठवायचं बघा. वेडी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची. त्यांनी श्रीरामाची मुलाला शक्ती विधी सोडून जाण पडील असे विसवणे यासी करावे सावधान. रावण कंदन करावं या प्रकट पालिक हरणी कार्य कार्यात बहुत लाविला शिवश्री क्षमा रघुवीर मध्ये करू अशी बोलणे हनुमंत चरणा लागला त्वरित सावध होणे. रघुनाथ काय बोलत कपिसे. मारुतरायानं प्रभू रामचंद्रांना सल्ला दिला. खरंच मारुतरायाचं 7 अध्यायामध्ये निरूपण आहे. 7 अध्यायाचे निरूपण अगाध भक्त हनुमान दावी महिमान भक्तींचे
एवढं कार्य मारुतराय करणारे आहेत, पण मारुतरायाला न जाग केले प्रभू रामचंद्राला. प्रभू रामचंद्र मारुतरायाबद्दल काय बोलतात ऐका. ऐकता भरत गोष्टी बरं. उथळले पोटी बरं. काहीच न देखो दृष्टी तुझची मिठी घातले. गोड 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 जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत तयास पिके पुढे किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण आता आपणाला वेळ राहिलेली नाही महाराज. हा भरत प्रेमे बुलला बरं. मने भरतची आला म्हणून गपी आली गेला बलाची वविला हनुमंते. मारुतरायांनी देवाला जाग केलं म्हणजे मारुतराय भक्त आहेत. मारुतराय रामाचे 5वे भाऊ आहे. आम्ही बंधू 4घे जाण, 5वा हनुमंत जाण हे निशेष जाण भाक माझी. रामायणातली ओवी आहे. म्हणून बोलतोय मारुतराय हे रामाचे 5वे भाऊ म्हणजेच विवेक, भक्ती, ज्ञान, वैराग्य, धैर्य आणि विवेक हे 5. मग 5 मिळता एके ठाई. आता दुसऱ्या अध्यायात महाराजाच्या मुखातून ऐकलोय. बरोबर आहे. तसं भक्ती तत्वामध्ये, भक्ती सूत्रामध्ये अहंकार हाता रावण म्हणून आता शिडुळे महाराजांनी बरोबर आहे. अंतःकरणातला अहंकार म्हणजेच द्वेष आहे. तर प्रभू रामचंद्र मारुतरायाबद्दलचे उपकार म्हणून काय बोलतात. ब्रह्मादिकान कर्मती अशी कर्मिणी शिती तू असा दिली मारुती निमिषिनी गती न लागता तुझ्या उपकारात तुझा मिरून झालो का पिनाचा वाचा कुंडली सर्वदा काही तत्वता न बोलवे तुझ्या कर्माची कथा काय सांग मानवता शिता शुद्धीची कथा ऐकता चिता चिरका पाय इंद्रजित बदाला की सांग तू ओढविले सर्वांग ते गोष्टी ऐकता सवे कोती उद्वेग चित्ताशी एक एका उपकारा उत्तीर्ण जीवे कपिनंदन सर्वस्वीची आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. एका उपकारातून ठेविता हा पायी जीव थोडा. एवढं असून सुद्धा उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. मारुतराया केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशे किती. मारुतराय तुमचे उपकार मी जीव जरी ओवाळून टाकला तरी फिटायचे नाही. म्हणून मारुतरायाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रभू रामचंद्र काय बोलतात. काही न बोलले सर्वता म्हणून टीव्हीला माझा हिरी वारुणी जातो त्याच्या रुग्णाची बंदिले राम मारुती वृत्तांत एकत्र झाला. विस्मित सुचेन वैद्य राज देत त्याशी बोलत सुग्रीव. प्रभू रामचंद्र मारुतराय नामामध्ये एकरूप झाले. नामी आणि नाम एकरूप झालं. काहीच भाग शेष उरत नसतो. मी तो पण जाऊ दे दुरी आणि एकची गोंगडी पंगरो हरे. भेद नसतो आणि भेद मावळल्यानंतर अभेद तत्व शिल्लक राहतं. ते शेवटी नामच किंवा बीज. बीज त्याची नाम, नाम त्याची फळ एवढं शिल्लक राहतं. बाकी काही नाही. प्रभू रामचंद्र आणखी काय बोलतात ऐकूया. ही प्रेम बोधनी निज कार्यादी विसरले आपण जाऊनी वैद्य औषधी वार शोधा विशल वै लक्ष्मणादी कार्यासाठी सूचना म्हणून लागला चरण कार्य साधना साधवे ऐकून सुग्रीव उत्तर सूचे निघाला. सत्वर सकळ वानरांचा भार पर्वत शिखर वळंगले. राजाचं बोलणं सुसेन वैद्य राजाने ऐकलं. सर्व वानर सैन्य घेतले. चंद्रांचल पर्वत त्याला द्रोणागिरी पर्वत असं नाव आहे. त्या द्रोणागिरी पर्वतावर सर्व वानर सैन्य घेऊन औषधीसाठी गेले. सवे वानरांचा भार सुशील मध्ये सत्वर वळंगले. पर्वत शिखर औषधी वार शोधा वय आदी दीर्घ पर्वत शिखर गिरी किंदरे चळे पूर्ण सर्व रेखमणी होणार शोभती आगरा झाडे बोध चंदन डोंगर बाकत पुन्हा दाबी पारिजात पर्वती भूत पुष्प जाती सर्व रिकारी समिती निर्दच कार्य पक्ष गुळी विचित्र चोपेरी केळी जाती रमे पर्वत वानर से रांड सुशील मध्ये राज देता औषधी शोधित अति वेगे. गडबडीनं कोणतंही कार्य स्थिर किंवा चांगलं होत नसतं. फक्त 6 मिनिट शिल्लक राहिले. ओव्या शिल्लक आहे 30. गडबडीनं औषधी शोधायचा प्रयत्न केला पण औषधी हाताला येत नव्हत्या. तेव्हा स्मरणीय रघुनंदन. स्मरणीय रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाली औषधीचे दर्शन. वैद्य सुषेण हरिकतो. आनंद हे परमात्म्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. सुसेन वैद्य राजाला औषधी हाताला लागल्याबरोबर
प्रभू रामचंद्राचं स्मरण केल्याशिवाय औषधी हाताला लागल्या नाहीत. औषधी हाताला लागण्याच्या अगोदर राम नामाचं स्मरण केलं, औषधी घेतल्या उतरून या. राम नामे सत्तर उपडून औषधी संभार. बरोबर आहे. करीत नामाचा गजर वाटणार भार झालेला उतरून या. औषधी चूर्ण केल्या श्री रसगुणी तत्काळी औषधी पिढी उदला रसगारिता सत्वर सावधवीची समित्र सुशेन झाला चिंतातुर काही स्फुरेना. औषधी घेतल्या वाटल्या कुठल्या रस खाल्ला शक्तिबिळामध्ये वाटला, पण आईस्क्रीम थंडगार लक्ष्मण ब्रह्माधिकार लगे पूर्ण एवढा प्रेम केला ऋषिकी सावध लक्ष्मणा देवी जाण होईना सुग्रीवादी कथा स्वामी रुग्णाचा घेता बलगोमी देता समुद्रादी उठविन आयसे बोल बोलून पाठविला वायुनंदन महाविघ्ने जीवन पर्वताची दाना आणि औषधी संभार सगळांगी पुळणिया महिला गाई रस वतोला तो व्रता झाला प्रयत्न. लाईनमॅन डिपू जवळ आल्यावर काहीतरी घोटाळा किंवा प्रॉब्लेम आहे समजायचं असते उद्धव महाराज. कारण पण महाराज सेवा करणार आहेत नंतर आता इथून. हा वर्षभर चालवायचं आहे. जे मानकरी आहेत ते सगळेजण तुम्ही या सांगणार वाचणार सगळेजणांनी थोडी थोडी सेवा करून युट्यूब फेसबुक चॅनल ऑल इंडिया इंडियाच्या बाहेर जो कोणी अमेरिकेला एखादा मनुष्य आपल्या गावातून गेला असेल तर युट्यूब फेसबुक माध्यमातून लाईव्ह केल्यानंतर इथला मोबाईल जर असेल तर ही शक्ती चाललेली आज अमेरिकेमधून पाहायला मिळण्याचं सामर्थ्य युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये नवीन प्रोग्राम नवीन कार्यक्रम केलेला आहे. प्रभू रामचंद्रांचं नाव न घेता कोणतंच कार्य होत नाही, म्हणून नामी परमात्म्याला विसरलं आणि औषधी घेतल्या आणि शक्तिबिळात ओतला, काही उपयोग झाला नाही. त्या नामी परमात्म्याला विसरली तर या थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या ही अवस्था झाली. आता सांगणार वाचणार दुसरे येतील. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र. त्याच्या पुढे राहिलेली सेवा वाचन करण्यासाठी प्रल्हाद नाना पारगावे सांगतील आपले दिगंबर महाराजाचा उर्वरित सेवा सांगतील. थोडक्या चोळामध्ये आरतीचे लोक सावध राहा. राजा कर्षणी विकास बन बालू शेंद्रे प्रल्हाद पारगावे शिवपाल सिंग सोनेराव शिंदे 28-29 ज्ञानबा सुरोशे अर्जुन हेगडे दगडू बनसोडे मंगल पारगावे देवा ब्रह्मणाळे प्रभाकर कुलकर्णी जणू बसले प्रसाद साबी नव्य गणेश मंडळ हलकी तरी आता तयार असावं. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. औषधी संभार सगळांगे पिळोनिया वहिरा गाहे रस मोतीला तो झाला व्रता झाला प्रयत्न. कथेचं अनुसंधान आपल्याला सांगतात. आपण दिवसभर लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम ऐकला. तशा प्रकारे हनुमान दिव्य औषधी आणली त्या ठिकाणी सुशेनाला औषधी उडकायला सांगितलं परंतु आगमनात गेला. दिव्य औषधी उडकीला रस काढला पिळत वाजला परंतु प्रयत्न गेला. मग काय झालं? तरी वैदिक लटके झाले शास्त्रव्रथा रचिले शिष्टाचारा दूषणाले काय झालं मद न कळे. मात्र सुशेन विचारामध्ये पडला. शिष्टाचार दूषण लागले का? वैदिक लटक शास्त्र झालं का? काय झालं असं त्या ठिकाणी मला काय कळलं असं विचार करू लागला. नाही रसायन चुकले धातूचे अंतर नाही पडिले नाही अनुपाना चुकले नाही सांडिले क्रियेस. मात्र विचार करू लागला त्या ठिकाणी. या ठिकाणी रसायन चुकलं का? नाही. धातूला अंतर पडलं का? नाही. किती तोळे किती माशी घ्यावते बरोबर प्रयत्न का बसला असं विचारामध्ये पडलं. काय झाले तत्वता मन न कळे सर्वता धाव पावगार गुणाता शास्त्र समंता संरक्षण. मात्र विचार पडला तर विचार केला त्यावेळी काय झाले मजूरकडे आता कारण महाराज म्हणतात ताडकड पडता जड भारी दाशी आठवा हरी. मग भगवंताचं चिंतन 10 पाव रघुनाथा अशा प्रकारे रामचिंतन करू लागला. तवा आवेशे वायू नंदने तो भक्ता माझी चुडा मने बोलता झाला हा सोने
अनुवाद मा मात्र भक्ता माझी चुडामणी असणारा हनुमंत असणारे त्या ठिकाणी हसून बोलतात सुशेणा तुझा चुकलं मंत्र म्हणल्या ठिकाणी कसं चुकलं सांगतोय म्हणले तुला सुशेना चुकलाची मत ज्याचे शास्त्राची शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ज्याचे म्हणून सुशेणा तुझा मंत्र चुकला आणि ज्याच्या शास्त्राला शास्त्रार्थाला येण्याची पडून वेदिकेला शहाणा वेदाला काय कळत होतं त्या भगवंताला विचारायचं नसलं अभिमानात दाटलास आणि कार्य करायला त्याच्यामुळे तुझा मंत्र बसला जेने जगतचा पहाडी पहाडी गेली देण्याच्या रे बुधाविली पुराणे वर्तू लागली जाती चाली दानोनिया ज्या भगवंताची चाल समजून ताडगा पुराण सुद्धा वर्तन करतात शास्त्र चिकित्सा ताडगा ज्याला सांभाळली एवढे मोठे मोठे डॉक्टर असतात ते सुद्धा म्हणतात प्रयत्न आम्ही करू परंतु ताडगा यश त्याला भगवंताच्या अधीन आहे तशा प्रकारे सगळं करतो दाखवतो मान्यता करतो एवढी शक्ती असणारी त्या भगवंताला विसरलास असं हनुमंतराय बोलतात त्या विसर्वानी रघुनाथ स्वभक्ती वैद्यक करिता क्षीण पावलाची व्रता स्वकार्य साधेची त्या भगवंताला विसरलास स्वतः कार्य करायला गेला त्या ठिकाणी या ठिकाणी तुला यश तर आला नाही पण तू प्रयत्न करत असताना त्या शीर मात्र पदरात पडला अशा प्रकारे सुशे आपला हनुमंतराय बोलू लागले मुगावता दिन मने हरपेतच काळा राजने नक्षत्रे सह चंद्र गगने ठाकती भुवने खर्चत्या आणि विचार कर म्हणजे ठिकाणी सूर्याचा प्रकाशित झाला काही रात्री चमकतात आणि सूर्यप्रकाशित झाल्यावर त्या झाकून जातात तशा प्रकारे रामाच्या पुढे त्या तुझी शक्ती चढण्यासारखी नाही असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलतात देवी देखता रघुनाथा औषधी भारा समजता शक्ती झाली प्रतिहाता तुझे तेता काय चाले तशा प्रकारे रामचंद्राला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी शक्तीची शक्ती त्या ठिकाणी वाटत झाली या ठिकाणी तिथं तुझं काय चालतं त्या ठिकाणी का आणि जिथं साक्षात भगवंत नामतो त्या ठिकाणी तिथं सगळं कार्य चालत असतं तुझं काय चालण्यासारखं असं हनुमंतराय बोलू लागले ऐसे न करावे आपण प्रार्थनिया रघुनंदना गावोनी जलनित मागोना वाचेला लक्ष्मण ते कल्य हनुमंतराणी बुद्धी सुचवली का अशी नाही करी आपण असं करू नको का प्रार्थना रघुनंदन रामचंद्राची प्रार्थना कर रामाच्या चरण तीर्थ मागून घे तुझं कार्यसिद्धीला जाईल असं हनुमंतराय सांगतात औषधी रसा माझी देखा वेगी घालूने चरणोदका रस देता एका एका सकळ दुःख निरसेला अशा प्रकारे दिव्य औषधी त्या ठिकाणी रसायन त्या ठिकाणी अशा प्रकारे दिव्य औषधी त्या ठिकाणी तीर्थामध्ये घे रामाचे तीर्थ घे या ठिकाणी दिव्य औषधी होते ते तीर्थवर आणि त्याचा उपयोग कर त्यामुळे त्यामुळे लक्ष्मण वाचल अशा प्रकारची बुद्धी हनुमंतराय सांगतात कोणाची नकळे जनी नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष असता अनुजनी निजाभिमानी कष्टत्य हनुमंतराय सांगतात कोणाशी न कळलेली नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष राम असता अनुदिनी विना अभिमानी कष्टती विनाकारी अभिमानात कष्ट कर राम त्या ठिकाणी असणारे साक्षात असणारे परंतु विसरले आणि मग विसरून मात्र कष्ट मात्र पावतात आम्ही वैद्याची कक्षण मात्रे प्रतीची देखा धावू लागताची निमेखा तेरीची देखा नाडी मात्र खरं विचारले त्या ठिकाणी आणि आम्ही वैद्यक चिकित्सक अशा प्रकारचे अभिमान टाळले ताडकन त्याच्यामध्ये ताडकन त्याचं कार्य त्या निष्फळ झालं असं हनुमंतराय बोलतात सिद्धाशी सिद्धा लाभ होता अभिमान उठला आवचित्ता तरी अवघेची गेले तत्वता कष्टव्रताची सोसिले सिद्धाशी सिद्ध लाभ होता सिद्धी प्राप्त करायला गेलेला माणूस ताडकन त्याला सिद्धी प्राप्त झाली अशा प्रकारे कळालं त्याला अभिमानाबरोबर सिद्धी हातातील निघून गेली नसल्यावर भूतपत्र गळाला पडले तशी अवस्था झाली बरं का सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा दुःख वादाचे दिव्य तशा प्रकारे भक्त प्रल्हाद झाला नाना प्रकारे दुःखाच्या आपदा आपल्याला दुःख भोगावं लागलं
परंतु भगवंताचं नाम चिंतन करतात त्याचं सगळं दुःख निश्चय झालं, भगवंताची कृपा झाली. तशा प्रकारचे भगवंताचे शरण तीर्थ मागून घे असा हनुमंतराय बोलतात. ओ श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा विमान झाला व्रता, चरणी ठेवून या माता चरण तीर्था मागाव्या. तो प्रत्यक्ष राम असता, कारण त्याच्या चरणात माथा ठेवून दर्शन घे आणि प्रार्थना करून चरण तीर्थ मागून घे, तुझं कार्य शिथिल जाईल. मग काय झालं पुढं? तीर्थाच्या मळ्यात औषधी नाही घालिता त्रिशोधे, सौमित्र उठेल सत्वबुद्धी युक्ती साधी हे माझी. तशा प्रकारे दिव्या औषधीचा रस काढ बिळामध्ये वर. मग मात्र लक्ष्मी उठेल सत्वबुद्धी लक्ष्मी उठेल त्याकडे माझी युक्ती आहे. अशा प्रकारे हनुमंतराय बोलू लागले. ऐकून कपीचे वचना संतोषला सूचना, म्या केला जो अभिमाना तो रघुनंदना क्षमा करो. एवढं ऐकल्यानंतर सुशेष श्रावण झाला त्या ठिकाणी. कारण माणसाला आपली आपली चूक कळव त्याला शहाणू म्हणतात त्या ठिकाणी. सुशेष श्रावण झाला त्याने म्हणा माझी बुद्धी त्या ठिकाणी माझी ठगली त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी त्या हनुमंताला प्रार्थना करू लागला. काय म्हणतो? मरकटाने नेमे सर्वथा क्षमा करणे रघुनाथा, चरणी ठेवून या माता चरण तीर्था घेतले. मात्र ताबडतोब त्या ठिकाणी सुशेषाने सांगितलं मरकटे नेली मी सर्वथा, मी जातीचा माकड, पाले खाणार आकलला दखल. मला कळलं नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे विचार केला. रामचंद्राच्या चरणात त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी दर्शन घेतलं, त्या चरणी तीर्थ घेतलं आणि पुढचं कार्य करू लागलं. औषधी तीर्था समवेता काही पिता समता, सौमित्र झाला सावचित्ता श्री रघुनाथा प्रसाद. तशा प्रकारे आम्हाला प्रार्थना करून चढून तीर्थ घातलं, त्याच्यामध्ये औषधे घातल्या आणि मिक्स करून त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या बिळामध्ये ओतल्यानंतर लक्ष्मण सावध झाला. अजून उठला नाही बरं का, सावध झालाय. काय झालं पुढं? तीर्थे प्रोक्षिता शरीरा सत्वरा उठिला सौमित्रा, बाप कृपाळू रघुवीरा वानर भारा हरिकला. तशा प्रकारे चरण तीर्थ त्या ठिकाणी बिळामध्ये ओतलं, सगळ्या अंगाला स्पर्श केल्यानंतर त्या ठिकाणी सावध लक्ष्मण उठला. बाप कृपाळू रघुवीर नाथ मला सांगतात राजा रामचंद्र भगवान की जय. चला आरती वाले प्रसाद वाले तयार व्हा. वार मंगळवार तारीख 23 कोकणगाव येथे लक्ष्मण शेट्टीचा कार्यक्रम आहे. कोपरधरा बेवनाड 28 तारखेला लक्ष्मण शक्ती आहे. सांगणार वाचणार ऐकणार यांनी दक्षता घ्या. आरत्या घ्या पटपट. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे